गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत संनी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि जीवाच्या अशुद्ध दशेचं हे वर्णन सुरू आहे. प्रश्न आम्हाला कधी कधी पडतो की जीवाच्या अशुद्ध दशा का पाहायच्या. याचं उत्तर असं की अशुद्धता समजल्यावरच आम्हाला शुद्धता काय आहे याची प्रतीती येऊ शकते. अशुद्धता काय आहे हे ज्ञात नसेल तर त्या अशुद्धतेला हा स्वतःचं स्वरूप मानून बसेल. आणि म्हणून ह्या ज्या काही आम्ही 24 ठाण अंतर्गत हे सगळे प्रकार आम्ही लावतोय, गती, इंद्रिय, हा जीवाचा स्वभाव नाही. पण आज मात्र संसार अवस्थेत इथेच आम्हाला जीवाचं अन्वेषण करावं लागतं आणि याच्या माध्यमातून जीव नेमका स्वभाव दृष्टीने कसा आहे याला आम्हाला ग्रहण करायचंय. म्हणजे 24 ठाणाचा मुख्य उद्देश आम्हाला आमच्या आत्मतत्वाची उपलब्धी करून देणं हाच आहे. कारण जसं आम्ही म्हणतो की कोटी ग्रंथ का सार, कोटी ग्रंथांचं स्वार एकच आहे, आत्म अनुभव. आत्म्याचा अनुभव कोणत्याही अनुयोगाचं तेच प्रयोजन आहे आणि हेच प्रयोजन आम्हाला 24 ठाणांतर्गत पण दिसतं. फक्त आम्हाला ती दृष्टी त्या ठिकाणी समजायची आहे. गतिमार्गणा बघत असताना लगेचच आमच्या मनामध्ये भाव यायला पाहिजे की गती हे अशुद्ध जीवाचं स्वरूप आहे. मी मात्र गतीच्या अतीत आहे. सिद्ध ही माझी गती आहे. इंद्रियांच्या माध्यमातून इथे जीव ओळखल्या जातो किंवा सांगितल्या जातो, पण मला मात्र इंद्रियातीत व्हायचं आहे. अशा दृष्टीने त्या 24 ठाणा आपण बघतो आहे. आणि यामध्ये काल आपण वैक्रियक मिश्र काय योग बघितला. वैक्रियक मिश्र काय योगाच्या प्रकरणामध्ये अनेक बारीक गोष्टी आपण बघितल्या की वैक्रियक मिश्र काय योगामध्ये क्षयोक्षम सम्यक्त्व आहे का याच्या दृष्टीने उत्तर दिलं की क्षयोपक्षमिक सम्यक्त्व हे देव पर्यायी जाण्याच्या अपेक्षेने त्या ठिकाणी संभवनीय आहे. परंतु तो जर जीव क्षयोक्षम सम्यक्त्व घेऊन नरकात जात असेल तर ते शक्य नाही. ते कृतकृत्य वेदक बनून तो नरकात पहिल्या जाऊ शकतो, पुढच्या नरकात क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन त्याचा जन्म होऊ शकत नाही. नंतर त्याचे ध्यान किती आहे वैक्रियक मिश्र काय योगामध्ये. जर तो जीव 4थ्या गुणस्थानात असेल तर देवाच्या अपेक्षेने 2 धर्म ध्यान देखील तिथे आणखी जास्त असू शकतात. जर आम्ही नरकाच्या अपेक्षेने विचार केला तर 4 अर्थ, 4 रौद्र आणि धर्मध्यानाचा एकच आज्ञा विषय हेच धर्मध्यान त्या ठिकाणी असणार आहे. अशा रीतीने अनेक द्वितीयोपशम सम्यक्त्वात जर मरण झालं तर नेमका तो कुठे उत्पन्न होतो या सगळ्यांचं वर्णन आम्ही कालपर्यंत बघितलेलं आहे. आज आता आम्हाला आहारक द्विक काय योग सुरू करायचा आहे. आहारक द्विक म्हणत असताना आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग अशा प्रकारचे 2 त्या ठिकाणी आहारक द्विक. तर आहारक काय योग हा शब्द आहे ते त्या ठिकाणी की आहारक काय योग आणि त्याच्यामध्ये प्रकृती 2 येणार आहे, आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग. म्हणून त्या ठिकाणी त्या अपेक्षेने आहारक द्विक काय आहारक द्विक म्हणत असताना आहारक काय योग आणि आहारक मिश्र काय योग दोहोंचही एकत्रित कोष्टक हे लावलेलं आहे. मिश्र या ठिकाणी अलग काढलेलं नाही. आहारक शरीर म्हणजे आहारक शरीराच्या माध्यमातून होणारा काय योग
आणि आहारक मिश्रच्या माध्यमातून होणारा काय योग असं या ठिकाणी लावायचं आहे. यामध्ये प्रामुख्याने गुणस्थान आम्हाला बघावं लागणार आहे. ते 6वं गुणस्थान बघायचं आहे. एकच गुणस्थान आहारक काय योगामध्ये संभवनीय आहे. आहारक किंवा आहारक मिश्र याच्यामध्ये एकच गुणस्थान संभवनीय आहे आणि एकच गती पण संभवनीय आहे. या दृष्टीने ही तालिका आपल्याला बघायची आहे. गती कोणती राहील? आहारक काय योगवाल्याला नियमाने तो मनुष्य गतीतच राहणार आहे. मनुष्य जीवांनाच हा काय योग संभवनीय आहे. याचं कारण असं की आहारक शरीर जे आम्ही म्हणतो तर आहारक शरीर मुळातच कसं आहे तर या ठिकाणी आमच्या म्हणा की जिथे कुठे असेल आहारक त्या ठिकाणी या केवली भगवंतांचा विरह. कदाचित आपल्याला वृद्धी झालेली आहे का हे पाहण्यासाठी सुद्धा किंवा संयमातील दोष दूर करण्यासाठी आणि सूक्ष्म पदार्थांचा संशय दूर करण्यासाठी 6व्या गुणस्थानवरती मुनिराजांच्या शरीरातून मस्तकातून 1 हात प्रमाण एवढा आहारक पुतळा बाहेर पडतो आणि तो त्या ठिकाणी केवलीपर्यंत पोचून आपल्या शंका निरसन करून घेतो आणि मूळ शरीरात परत वापस येतो. ते जे शरीर आहे त्या शरीराला आहारक शरीर असं म्हणतात. आणि जोपर्यंत आहारक शरीराची शरीर पर्याप्ती, तिथेही 6 पर्याप्ती होतात आणि शरीर पर्याप्ती जोपर्यंत त्याची पूर्ण होत नाही तोपर्यंत तो जीव आहारक मिश्रवाला म्हटल्या जातो. आणि या दोन्ही शरीराच्या माध्यमातून होणारा जो काय योग आहे, परिस्पंदन आहे, त्याला आहारक काय योग किंवा आहारक मिश्र काय योग असं म्हटल्या जातं. आणि या आहारक शरीराचे अनेक वैशिष्ट्य आहे. पुढे ते वैशिष्ट्य सांगणारच आहेत या प्रश्नोत्तरीमध्ये, त्यामुळे तेव्हाच आपण बघू. म्हणून आता ही त्यांची गती झाली ती मनुष्य गतीच झाली. इंद्रिय किती असतील त्यांना? आहारक काय योग असताना पंचेंद्रिय तो राहणार आहे. काय कोणतं राहील? त्रस काय त्यांना राहणार आहे. योग लावत असताना आपण नेहमी स्वकीय योग लावलेला आहे, त्यामुळे इथे पण स्वकीय योग लावायचा. आता इथे आहारक म्हणत असताना जे आपण आहारक आणि अनाहारक लावतो हा प्रकार इथे नाही लावायचा. आहारक म्हणत असताना हा जो मुनींच्या मस्तकातून निघणारा जो पुतळा आहे ते आहार लावायचं. या ठिकाणी आहारक शरीर लावायचं. ते म्हणजे ही जी आहारक आणि अनाहारक लावतो तो प्रकार इथे नाही लावायचा. वेद म्हणताना आता इथे पुरुष वेदच लागेल. पुरुष वेदच नियमाने राहील, कारण स्त्री वेद. आणि या ठिकाणी वेद घेत असताना भाव वेदच अभिप्रेत आहे, त्यामुळे द्रव्यानी ते पुरुष वेदीच असणार आहे, कारण मुनी बनणार आहे. आणि भावानी देखील जो पुरुष वेदीच असेल त्यालाच ही वृद्धी होऊ शकते. कशाय? आता इथे 12 जातील, 12 नसतील आणि 2 वेद कमी होतील. 2 वेद कमी होतील. म्हणून 4 म्हणजे संज्वलनचे राहतील, 11 आणि 7 नौकशा राहील. संज्वलनचे क्रोध मान माया लोभ हे राहतील त्या ठिकाणी, आणि हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा हे राहतील, आणि 1 पुरुषवेद. अशा प्रकारे 7 नौकशाय आणि 4 संज्वलनचे कशाय असे एकूण 11 कशाय त्यांना राहतील. ज्ञान किती राहतील? आता 3 ज्ञान राहतील. 3 मनपर्यय राहतील. मनपर्यय ज्ञान त्यांना राहणार नाही. का नाही राहणार? नसतेच मुनींना, म्हणजे आहारक वृद्धी असल्याना मनपर्यय नसते. मनपर्यय ज्ञान राहत नाही. कारण माहिती नाही, कारण सांगा. कारण हेच आहे, कोणतंही 2 वृद्धी एका वेळी राहू शकत नाही. म्हणून मनपर्यय ज्ञान ज्यांना आहे त्यांना आहारक वृद्धी होत नाही,
आणि ज्यांना आहारक वृद्धी असेल त्यांना मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती असत नाही. परिहार विशुद्धी बाबतही तसंच लावायचं. ज्यांना परिहार विशुद्धी चारित्र्य असेल त्यांना देखील आहारक वृद्धी प्राप्त होत नाही. तैजस वृद्धी पण तशीच लावायची. तैजस वृद्धी असेल तर आहारक वृद्धी राहणार नाही. म्हणून एकच वृद्धी त्या ठिकाणी त्यांना आहे आणि आहारक द्विक आहे, म्हणून इकडे मनपर्यय ज्ञान त्यांना असत नाही. म्हणून तीनच ज्ञान त्यांना आहे, मती, श्रुत आणि अवधी. आणि अवधी ज्ञान ही असेलच असंही नाही म्हणतायत. कदाचित अवधी ज्ञानाव्यतिरिक्त सुद्धा मती, श्रुत दोनही ज्ञान त्यांना संभवनीय आहे. जास्तीत जास्त राहिले तर 3 राहतील. संयम. आता इथे सामायिक आणि छेदोपस्थापना, कारण 2च संयम राहतील, कारण परिहार विशुद्धीचा देखील आहारक वृद्धी सोबत अभाव आहे, म्हणून ते पण राहणार नाही. आणि मग पुढची जी आहे सूक्ष्म सांप्रदाय वगैरे हे 10व्या गुणस्थानात आहे आणि हे तर 6व्या गुणस्थानातली क्रिया आहे ही, म्हणून पुढची संयमाची स्थानं तिथे राहणार नाही. दर्शन राहताना 3 दर्शन. 3 दर्शन राहतील, चक्षु, अचक्षु आणि आणि अवधी. अवधी दर्शन. केवळ दर्शन राहणार नाही. लेशा राहताना 3 शुभ शुभलेशा. 3 शुभलेशा, पीत, पद्म आणि शुक्ललेशा. भव्य. भव्यच असतील ना. ते आता भव्यच आहे. सम्यक्त्व. आता इथे क्षयिक आणि क्षयोपशमिक, कारण गुणस्थान 6वं आहे. 6व्या गुणस्थानात मिथ्यात्व, सासादन, मिश्र हे 3 राहत नाही. आणि परत 4था नियम उपशम सम्यक्त्वासोबत आहारक वृद्धी असत नाही. त्यामुळे उपशम सम्यक्त्व राहणार नाही. मग राहिले 2च सम्यक्त्व, क्षयोपशमिक सम्यक्त्व आणि क्षयिक सम्यक्त्व. म्हणून हे 2च सम्यक्त्वामध्ये हे आहारक वृद्धी, आहारक कायोग संभवनीय आहे. संज्ञी. संज्ञीच आहे. आहारक. आहारकच आहेत. आहारकच आहे, कारण इथे आहारक आणि आहारक मिश्र घेतला. दोन्ही अवस्था, कारमान लावलेलाच नाही आहे आणि नसतोच तिथे, त्यामुळे तो आहारकच असणार आहे. गुणस्थान. इथे फक्त मिश्र मध्ये काय लावायचं? 1 मिनिट. आता या ठिकाणी आहारक मिश्र जे लावतो आपण, त्या ठिकाणी आहारकपणा कसा लावाल? कोणतं मिश्र लावाल? आहारक मिश्र. आहारक मिश्र तर लावू, पण कोणासोबत मिश्र आहे तो? आणि औदारिक. आहारक आणि औदारिक असं मिश्र आहे. आणि तिकडे आपण मिश्र लावतो वैक्रियक मिश्र मध्ये, तिथे कारमाण प्लस वैक्रियक असं मिश्र लावतो. औदारिक मिश्रामध्ये पण कारमाण प्लस औदारिक. इथे लावताना मिश्र लावताना आहारक आणि औदारिक असा मिश्रपणा या ठिकाणी लावायचा. आणि आहे तर ते आहारकच. गुणस्थान 6वंच गुणस्थान असणार आहे. एकच गुणस्थान आहे. नाही, इथे उदयाचं घ्यायचं की नाही? कोणता उदय कधी येतो तो गुणस्थान घ्यायचं? तर 6व्यात उदय येतो का आहारक वृद्धीचा? 6व्यात उदय ना. 6व्यात उदय आहे. इथे उदय नाही, कारण पुतळा कोणत्या गुणस्थानात निघाला? 6व्यात. वृद्धीची प्राप्ती जी झाली, आहारक वृद्धीची प्राप्ती ही 7व्या गुणस्थानात झालेली आहे. परंतु जो आता पुतळा निघणार आहे, उपयोग त्याचा केला. वृद्धीचा कधीही उपयोग कोणताही जीव करेल तर त्याचा तो शुभ परिणाम असतो. शुद्ध परिणामामध्ये प्राप्ती आहे आणि शुभ परिणामामध्ये उपयोग आहे. म्हणून उपयोग ज्या वेळेला करतात आहे ते, त्यावेळेला त्यांचं गुणस्थान नियमपूर्वक 6वं होतं. आता जसं आम्ही द्विपायन मुनींचं उदाहरण घेतलं, आता द्विपायन मुनींना कोणती वृद्धी प्राप्त झालेली होती? तेजस वृद्धी प्राप्त झाली होती. आता तेजस वृद्धी प्राप्त झाली, पण त्याचा उपयोग शुभ किंवा अशुभ अशा 2 तऱ्हेने होऊ शकतो. आहारक वृद्धीमध्ये असा शुभ अशुभ उपयोग होऊ शकत नाही, एकच शुभच उपयोग राहतो. आणि त्या ठिकाणी द्विपायन मुनींच्या म्हणजे द्रव्य, क्षेत्र, काल, भावाचं जसं काही सानिध्य मिळालं, त्यानुसार त्यांना जी तेजस वृद्धी 7व्या गुणस्थानात प्राप्त झालेली होती, त्या अनुषंगाने
त्यांना क्रोधाचं बलवंत निमित्त कारण बनून त्यांच्या शरीरातून अशुभ तेजस बाहेर पडला. ज्यावेळेला उपयोग झाला त्यावेळेला त्यांचं गुणस्थान 6वं झालं आणि 6व्यानंतर 5, 4 पर्यंत ते घसरले आणि परत पहिल्या गुणस्थानापर्यंत आले. लक्षात घ्या, वृद्धी प्राप्त झालेली होती तेव्हा 7वं गुणस्थान होतं आणि उपयोगात आल्यावर 6वं, पण अशुभ तेजस झाल्यामुळे त्यांच्या गुणस्थानामध्ये बदल झाला आणि त्यांचं त्या गुणस्थानामध्ये मरण पण झालं. आणि जो तेजस पुतळा आहे हा तेजस पुतळा अशुभ असल्यामुळे त्या ठिकाणी कशा प्रकारची परिणती झाली? पांढऱ्या वर्णाचा नाही, तो कोणत्या वर्णाचा निघाला? लाल वर्णाचा. शेंद्री वर्णाचा, लाल वर्णाचा. आणि मुनींना तो पुतळा प्रदक्षिणा देतो पहिल्यांदा. तर जो शुभ तेजस आहे हा अँटी म्हणजे क्लॉकवाईज प्रदक्षिणा मारतो आणि जो अशुभ तेजस आहे तो अँटी क्लॉकवाईज प्रदक्षिणा मारतो. अशा प्रकारे येऊन शुभ तेजस जर असेल तर सर्वत्र 12 योजन पर्यंत त्यांना जे इच्छित कार्य होतं त्याची सुभिक्षता करतो. सगळी रोगराई वगैरे असेल तर तो दुरुस्त करतो, म्हणजे तिथले लोकांना स्वस्थता येते. आणि जर अशुभ तेजस आहे तर अशुभ तेजसामध्ये ते सगळं 12 योजन पर्यंतचा प्रदेश पूर्ण नष्ट करतात आणि परत मुनींच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी त्यांचं शरीर देखील दहन होतं आणि ते पण नष्ट होतं. आणि असं म्हटलं जातं, द्विपायन मुनींच्या बाबतीत असं कथा सांगितली जाते की द्विपायन मुनींना वास्तविकतः वैमानिक देवांची त्यांनी आयु बांधलेली होती. 7व्या गुणस्थानमध्ये होते. अनुत्तर किंवा 9 अनुदिश मध्ये त्यांनी आयुबंध केलेला होता. तितकं आयु कदाचित 32 सागराची आयु त्यांना मिळाली असती, म्हणजे त्यांचं नॉर्मल मध्ये झालं असतं सगळं जीवन व्यतीत. तर परंतु त्यांना त्या ठिकाणी हे अशुभ तेजसामुळे आणि अनावर क्रोधाच्या आवेशामुळे त्या ठिकाणी त्यांना जी वैमानिक देवाची आयु मिळणार होती ती भवनवासी देवात अग्निकुमार जातीचे ते देव झाले. म्हणजे इतकी त्यांच्या आयुमध्ये अपकर्षण होऊन त्यांना ती आयु त्या ठिकाणी प्राप्त झाली. भव्यच आहे, पुढे नक्कीच मोक्षाला जाणारा जीव आहे, हेही सगळं सत्य आहे. पण परिणामांमधली कशी म्हणजे उलटापालट होऊ शकते आणि परिणाम कशा तऱ्हेने घसरू शकतात त्याचं हे उदाहरण आहे. इथे आमचं प्रकरण सुरू आहे आहारक वृद्धीचं. आणि आहारक वृद्धी ही सम्यक दृष्टी म्हणजे 7व्या गुणस्थानात प्राप्त होते प्राप्ती त्याची, आणि उपयोग करतात तेव्हा त्याचं 6वं गुणस्थान असतं. आणि या गुणस्थानामधून आता ते त्यांच्यामध्येच परत तो पुतळा समाहित होऊन जातो. त्यांच्या शंकांचं वगैरे निरसन होऊन जातं. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रियच आहेत. पर्याप्ती सगळ्या 6 आणि 2. 6 आणि 2. 2 कोणत्या? अपर्याप्तकाच्या अपेक्षेने, म्हणजे मिश्रच्या अपेक्षेने 2 लावायच्या आणि 6 पर्याप्तकाच्या अपेक्षेने. प्राण 10. मग इथे 2 प्रकारे लावायचे. हो, इथे 2 प्रकारे लावले, 10 आणि 7. संज्ञा सगळ्याच राहतील. उपयोग 3 आणि 3 6. 6 प्रकारचा उपयोग राहील. ध्यान आता 4 धर्म ध्यान आणि अर्थ 3. रौद्र राहील का? नाही, रौद्र कुठे जाते? 5व्या गुणस्थानात. 5व्या गुणस्थानात रौद्र ध्यान जातं आणि निदान नावाचं अर्थ ध्यान जातं. म्हणून 6व्या गुणस्थानात निदान सोडून बाकीची 3 अर्थ ध्यान आहे आणि 4 धर्म ध्यान आहेत. आश्रव आता हे नाहीये, मिथ्यात्व नाही, अविरती नाही, अविरती नाही. मग 11 कशा आहे? 11च आहे आणि मग एकच योग लावणार आहे. एक स्वकीय योग. अशा 12 प्रकारांनी आश्रव आहे.
जाती 14 लाख मनुष्य संबंधी. 14 लाख मनुष्य संबंधी. आणि कुल कुल पण 14 लाख. 14 लाख कोटी. 14 लाख कोटी कुल मनुष्य संबंधी. आता भाव लावायचे आहे. आहारक द्विक मध्ये भाव कोणता लागेल? औपशमिक भाव. सम्यक्त्व. आपण नाही औपशमिक नाही नाही सम्यक्त्व बाजूला नाही केलं. नाही हा, नाही हो बाजूला नाहीये. केलं. हा, बाजूला केलाय. उपशमिक भाव. इथे भाव एकही नाही, औपशमिक भाव एकही नाही. आणि औपशमिक चारित्राची सुरुवात 7च्या नंतर आहे, त्याच्यामुळे ते पण नाही आणि सम्यक्त्व पण नाही, म्हणून दोनही नाही, म्हणून औपशमिक भाव असणार नाही. क्षायिक भाव. क्षायिक भाव एक राहू शकेल. क्षायिक सम्यक्त्व राहू शकेल ना त्याला. क्षायिक सम्यक्त्व राहू शकेल, म्हणून क्षायिक भाव एक. कारण क्षायिक सम्यक्त्वाची सुरुवात 4थ्यातच होऊ शकते, तर त्यांना असू शकते, त्यामुळे क्षायिक सम्यक्त्व असू शकतं. क्षायोपशमिक लावताना आहे ना सम्यक्त्व आहे. तीन ज्ञान दर्शन. नंतर 5 लब्धी. नंतर सम्यक्त्व आणि संयम है ना. संयम आहे ना, महाव्रती आहे म्हणून संयम आहे. संयम कोणता भाव आहे? महाव्रत पाळणं हा कोणता भाव आहे? कोणतं चारित्र्य आहे? क्षायोपशमिक चारित्र्य. हा, क्षायोपशमिक चारित्र्य आहे, म्हणून संयम आहे. देश संयम कोणतं चारित्र्य आहे? हे पण क्षायोपशमिक आहे. हा, म्हणून इथे दोन लावायचे असेल, पण इथे 5वं नाही आहे, म्हणून आपल्याला एकच लावायचं आहे. संयमच लावायचा आहे. पण दोन्ही चारित्र्य क्षायोपशमिक आहे, म्हणजे देश संयम आणि सकल संयम दोन्ही चारित्र्य आम्हाला क्षायोपशमिक चारित्र्य लावावं लागतं. औदैहिक भाव. गती. आता काय कमी कराल? 3 गती कमी करायच्या. 3 गती कमी करायच्या. लेशच्या 3 कमी करायच्या. नंतर 3 आणि 3 6. कषाय संज्वलनचा उदय राहील. आहे पण कषाय सगळे लावावं लागतात. कषाय संज्वलन राहील ना. संज्वलन 4च लावतो ना आपण कषाय. औदैहिक याच्यात 4च कषाय लावतो, त्याच्यामुळे 4ही आहे. औदैहिक भाव 11 आहे. 21 11. गती कषाय लिंग लावावं लागते. गती कषाय. हा, लिंग म्हणजे कषाय लावावी लागतात. एक मनुष्य गती, एक लिंग कमी होणार आहे. नंतर गती कषाय लिंग मिथ्या दर्शना ज्ञान अज्ञान औदैहिक अज्ञान लावावं लागतं. ज्ञान दर्शन लब्धबत एवढं लावावं लागतं. असिद्धत्व हे लावावं लागतं. असे हे 11 औदैहिक भाव राहतील. आणि पारिणामिक भाव भव्य आहे, तर इथे लावायचं का मग अभव्यत्व? लावायचं लावायचे ना. हा, 2 लावणार. आणि भव्यत्व. भव्यत्व. अभव्यत्व नाही 14व्या गुणस्थाना अभव्यत्व नाहीच आहे, म्हणून 2च लावायचे. म्हणून अशा तऱ्हेचे हे भाव आहारक द्विक मध्ये राहतील. कुणाला काही प्रश्न यावर आहारक द्विकच्या संबंधात? मग प्रश्नोत्तरी पाहू. आहारक का योग किसे कहते है? आता आपण पाहिलंच आहारक का योग कशाला म्हणतात. असंयम का परिहार. असंयमाचा परिहार आहारक शरीराच्या माध्यमातून कसा होतो? प्रत्येक वेळेला हा प्रश्न मनात येतो आपल्या, की आहारक शरीराची निर्मिती झाली तर असंयम कसा दूर होईल बा त्यांचा? कारण मुनी अवस्थेतच होणार आहे. नाही, आणि गमन क्रिया त्यांनी समजा तिथपर्यंत केली असती तर काही ना काही प्रमाणात त्यांना गमनामध्ये होणारा दोष लागला असता. या ठिकाणी आहारक पुतळ्याच्या माध्यमातून तो पुतळा गेल्यामुळे यांना पूर्ण म्हणजे जायची तिथे गरज नाही, म्हणून असंयम तिथे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आहे, म्हणून असंयमाचा परिहार झालेला आहे. हे कारण एक लक्षात घ्यायचं.
कारण पुतळाच चाललेला आहे आणि तो पुतळा अप्रतिहतपणे चाललेला आहे, त्याला बाधा येत नाही, कोणताही अडथळा येत नाही. म्हणजे संयमामध्ये त्यांच्या यत्किंचित देखील दोष लागू शकत नाही. स्थूल शरीर, औदारिक शरीर गेलं असतं, तर औदारिक शरीराच्या माध्यमातून जी काही विराधना व्हायची आहे ती घडू शकते. जरी त्यांच्या मनात भाव नाही तरी पण विराधना तर होणार आहे. पण पुतळा निघाल्यामुळे त्या ठिकाणी त्या विराधनेचा दोष देखील यत्किंचित लागत नाही, म्हणून असंयमाचा त्या ठिकाणी परिहार आहे. नंतर दुसरं कारण सांगितलं, संदेह को दूर करणं. जर मनात एखाद्या वेळेला काही संशय असेल, तत्वामध्ये सूक्ष्म संशय असेल आणि केवली आणि श्रुत केवली जर सानिध्यामध्ये नसतील, तर अशा वेळेला त्या पुतळेच्या माध्यमातून तिथपर्यंत ते पोहोचून आपल्या मनातील शंकेचं निरसन करू शकतात. किंवा कदाचित त्यांना असं वाटलं की मला ही वृद्धी प्राप्त झालेली आहे की नाही हे पडताळून पाहू द्या, तरी देखील ते आहारक वृद्धीचा उपयोग करू शकतात. जसं विष्णुकुमार मुनी होते आणि विष्णुकुमार मुनींना ज्या वेळेला शुल्लकजींनी सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारचा उपसर्ग दूर करायचा आहे आणि तुम्हाला ही वृद्धी प्राप्त झालेली आहे, कोणी सांगितलं? शुल्लकानी, जो त्या मुनींजवळ होता त्यांनी सांगितलं. विष्णुकुमार मुनींनी खरंच मला वृद्धी प्राप्त झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी हात पहिल्यांदा लांब केला आणि त्यांना खात्री पटली की आपल्याला वृद्धी प्राप्त झालेली आहे. आणि त्यानंतर ते मग हस्तिनापूर नगरीमध्ये जाऊन त्यांनी उपसर्ग दूर केला. त्याप्रमाणे आहारक वृद्धी झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा कदाचित एखाद्या वेळेला आहारक शरीराची त्यांची निर्मिती होते. आणि चौथं कारण सांगितलेलं आहे, तीनच कारण सांगितलेली आहे. तर या 3 कारणांसाठी त्यांना आहारक वृद्धी प्राप्त होऊ शकते. म्हणून आहारक वृद्धि के धारक छठे गुणस्थान वर्ती मुनिराज के आहारक शरीर नाम कर्म के उदय से आहारक शरीर होता है और इसके निमित्त से जो योग होता है वह आहारक मिश्र आहारक का योग है. आणि आहारक मिश्र किसे कहते हैं? जब तक आहारक शरीर पर्याप्त नहीं होता तब तक उसको आहारक मिश्र कहते हैं और उसके द्वारा होने वाला योग को आहारक मिश्र का योग कहते हैं. आता प्रश्न आहे, आहारक का योग के कितने संयम होते हैं? येऊन गेलंच, आपण संयमामध्ये लावलेलंच आहे. त्यांना किती संयम असतात? 2च संयम त्यांना आहे, सामायिक आणि छेदोपस्थापना. परिहार विशुद्धि संयम के साथ आहारक वृद्धि नहीं होती तथा शेष संयम छठे गुणस्थान में नहीं हो सकते, इसीलिए यहाँ 2 संयम कहे गए हैं. सामायिक आणि छेदोपस्थापना यामध्ये फरक काय आहे? सामायिक कधी म्हणायचं आणि छेदोपस्थापना कधी म्हणायची? व्रतामध्ये काही दोष लागले तर परत ते व्रत ग्रहण करणं हे छेदोपस्थापना. छेदोपस्थापना परत उपस्थापना करणे, संयमाची परत उपस्थापना करणे हे छेदोपस्थापना. आणि सामायिक मध्ये सर्व आरंभ परिग्रहाचा त्याग करून आत्मस्वरूपामध्ये लीन होणे हे सामायिक. हे सामायिक आहे. म्हणजे आता ही व्याख्या आपण जेव्हा दोष लागला हे म्हणण्यापेक्षाही अभेद रत्नत्रयामध्ये स्थित होणे, अभेद रत्नत्रयात, ते झाले सामायिक. आणि भेद रत्नत्रयामध्ये असणं ही झाली छेदोपस्थापना. छेद म्हणजे त्यांचं काही, आता जसा समंतभद्र आचार्यांचा दीक्षाछेद करावा लागला होता त्यांना भस्मक व्याधी झाल्यामुळे, असा छेद आणि परत त्याच्यामध्ये उपस्थापना असा या ठिकाणी या 6व्या गुणस्थानात त्याचा अर्थ नाही लावायचा. जेव्हा त्यांची अभेद रत्नत्रयामध्ये अंतर्मुहूर्तपर्यंत स्थिरता राहते आणि त्यानंतर जेव्हा ते भेदाच्या भूमिकेत येतात, भेदाच्या भूमिकेत आले म्हणजे सम्यक दर्शनासंबंधी विचार करतील, ज्ञानासंबंधी विचार करतील किंवा देवपूजेसंबंधी म्हणजे मंदिरात जाण्याचा विचार करतील, अशा प्रकारची समिती पालनपूर्वक जो काही भेद रत्नत्रयामध्ये ते येतात त्याला म्हणायचं छेदोपस्थापना. छेद झाला तो, कारण अभेदापासून खाली आले म्हणून छेद.
आणि परत त्यांचा जो प्रयत्न आहे तो अभेदात जाण्यासाठी प्रयत्न आहे, ही त्यांची उपस्थापना आहे. म्हणून छेदोपस्थापना हे चारित्र्य 6 ते 9 गुणस्थान पर्यंत असू शकतो. अन्यथा 9व्या गुणस्थानात आम्हाला छेदोपस्थापना मानता आली नसती. पण ध्यानामध्ये जोपर्यंत पलटणी आहे, अर्थ व्यंजन योग संक्रांती आहे, तोपर्यंत तिथपर्यंत छेदोपस्थापना लावता येते. ठीक आहे. आहारक मिश्र काय योग में कौन कौन से सम्यक्त्व नहीं हो सकते. याच्यामध्ये प्रमादाचं काहीच नाही घ्यायचं का मग छेदोपस्थापनामध्ये? नाही, प्रमादापेक्षाही प्रमाद आहे त्यांच्या जीवनात. 6वं गुणस्थान प्रमादाचंच आहे. आणि प्रमाद कोणता आहे त्यांच्या जीवनात? आता हे पहा, ते आहाराला गेले, हा प्रमाद आहे. त्यांना उपदेश देण्याचा भाव झाला, हा प्रमाद आहे. पण जरी ते प्रमत्त असले तरी देखील अंतरंगाच्या परिणामांच्या दृष्टीने पाहिलं तर 12 कषायांचा अनुदय त्यांच्या जीवनात आहे ना. अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण 12 कषायांच्या अनुदयामध्ये जी वितरागता आहे ती वितरागता आणि त्यांनी होणारी बंधविच्छुत्ती म्हणजे संवर आणि निर्जरा हे त्यांच्या जीवनात आहे. आत्मस्वरूपापासून म्हणजे शुद्धापासून ते खाली आले, हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. म्हणून हा प्रमाद तिथे अभिप्रेत आहे. म्हणून भेदाच्या भूमिकेत आले. भेदाच्या भूमिकेत म्हणजे ही भूमिका की शास्त्र लिहिण्याचा भाव झाला. पण मनामध्ये भाव काय आहे? जरी आता उदाहरण सांगते, अमृतचंद्र आचार्यांनी समयसारवर टीका लिहिली. नाव काय? आत्मख्याती. आत्मख्याती. आत्मख्याती लिहत असताना सुरुवातीलाच त्यांनी कलश काही टाकले आणि त्या कलशामध्ये एक सांगितलं की मी ही समयसार व्याख्या का करतो आहे. म्हणजे समयसार लिहिण्याचा भाव त्यांच्या जीवनात आला, हा त्यांचा छेदोपस्थापनेचा परिणाम आहे. आणि तरीही ते लिहितात की मम परम विशुद्धी शुद्ध चिन्ह मात्र मूर्ते. ही समयसाराची मी टीका लिहितो आहे याला कारण माझ्या जीवनात मला परम विशुद्धी हवी आहे. लक्षात घ्यायची भूमिका की 6व्या गुणस्थानवरती मुनिराज आत्मस्वभावामध्ये तल्लीन आणि तरीही टीका लिहितानाचा भाव छेदोपस्थापना आहे हा समजून माझ्या जीवनात माझी परमविशुद्धी हो, म्हणजे मी शुद्धातच स्थित राहो यासाठी मी ही समयसारची व्याख्या लिहितोय. म्हणजे काय झालं, परत आले खाली, पण खाली आल्यानंतर पाण्यातून जसा मासा काढल्यानंतर जी तडफड होते ती त्यांची तिथे आहे की कधी मी भूमिकेत त्या जाईल आणि परत कधी तिथेच राहील. ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ती खालची छेदोपस्थापना, वरच सामायिक. काही दृश्यमान प्रमाद दिसेल, नाही दिसणार, कदाचित दिसेल, त्याचं स्थूल झालं खूप, पण दिसणारही नाही. पण तरी देखील परिणामात मध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे. एक पाहून घेऊ प्रश्न. आहारक मध्ये त्यांनी 2 सांगितले, सामायिक आणि छेदोपस्थापना. तर जेव्हा आहारक पुतळा तर निघेल तेव्हा तर ते काही आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन राहणारच नाही की नाही. म्हणजे अभेद रत्नत्रय तेव्हा म्हणून तर नाही, मग 2 घेतलेले त्यांनी, सामायिक आणि छेदोपस्थापना घेतलं ना. सामायिक म्हणजे काय आहे, जेव्हा आता अंतर्मुहूर्त पर्यंत आहे. सामायिक आणि छेदोपस्थापना ही जोडी आहे. जोडी असल्यामुळे जेव्हा पुतळा निघालेला आहे, पुतळा निघाला त्यामुळे त्यांचं 6वं गुणस्थान झालंय. कदाचित अंतर्मुहूर्ताचा कालावधी मिळाला तर 7वंही गुणस्थान होऊ शकतं. 2 क्षणासाठी म्हणजे 2 समयासाठी, 3 समयासाठी. जसं आहार करत आहे, आहार करताना काय म्हटलं जातं कधी कधी, शुद्धात गेले ते 7व्या गुणस्थानात गेले, तसं हे तिथे पण असं सुरू आहे. त्यामुळे कदाचित सामायिक पण तिथे म्हटल्या जाऊ शकतं. या दृष्टीने अभेद आहे म्हणून. आणि कशी आहे, जोडी आहे ती, त्याच्यासोबत ते आहेच. ठीक. एक घेऊ. आहारक मिश्र काय योग में कौन कौन से सम्यक्त्व नहीं हो सकते. फक्त क्षयिक आणि क्षयविषमिकच होते, बाकी 2च असतात.
बाकीचे कोणतेही सम्यक्त्व तिथे राहत नाही. मिथ्यात्व नाही, सासाधन नाही, मिश्र नाही, उपशम नाही, उपशमामध्ये प्रथम उपशम नाही आणि द्वितीय उपशम पण नाही. कोणतंही सम्यक्त्व म्हणजे या 4 सम्यक्त्व तिथे राहणार नाही. आणि आहारक मिश्र काय योग में कितने ध्यान हो सकते है. मिश्र मिश्र मध्ये पण तसंच लावायचं की त्यांना पण निदान शिवाय 3 आर्त ध्यान आणि 4 धर्म ध्यान. 7च दोन्ही याच्यात, आहारक काय योगात आणि आहारक मिश्र काय योगात. आहारक शरीराच्या विशेषता आपण उद्याला बघू. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का. जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का. कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है. इसलिए उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है. वंदना शतबार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उच्चायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.